कन्या राशी, पुढील 7 दिवस तुमचं नशीब बदलू शकतात, हा संकेत चुकवू नका. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एक क्षण थांबा. जर तुमची राशी कन्या असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात असे काही घडवू शकतात ज्याची तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल. कधीकधी नियती माणसाला आधीच छोटे छोटे संकेत देत असते, पण आपणच ते दुर्लक्ष करतो आणि नंतर मनात एकच प्रश्न राहतो, जर त्यावेळी लक्ष दिलं असतं तर. म्हणूनच आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि सुरुवातीलाच मला तुम्हाला एक छोटी विनंती करायची आहे. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर खाली कमेंटमध्ये फक्त जय स्वामी समर्थ असं नक्की लिहा, कारण श्रद्धेने उच्चारलेलं नाव अनेक वेळा आपल्या नशिबाचे बंद दरवाजेही उघडू शकतं. आता नीट ऐका. पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात एका नवीन पर्वाची सुरुवात करू शकतात. अनेक दिवसांपासून मनात साठलेली चिंता, अस्वस्थता, अपूर्ण स्वप्न आणि मनाला सतत त्रास देणाऱ्या आठवणी या सगळ्यांचा आता हळूहळू अंत होण्याची चिन्ह दिसत आहेत. कन्या राशीचे लोक मनाने अत्यंत संवेदनशील असतात. ते बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण त्यांच्या मनात अनेकदा भावनांचा प्रचंड महासागर उसळत असतो. अनेक वेळा तुम्ही तुमचं दुःख कुणालाच सांगत नाही, फक्त शांतपणे सगळं सहन करत राहता. कदाचित गेल्या काही महिन्यात तुमच्यावर खूप ताण आला असेल. कधी आर्थिक चिंता, कधी नात्यांमध्ये निर्माण झालेली दुरावण, कधी मेहनत करूनही मिळत नसलेलं यश. या सगळ्यामुळे तुमचं मन अनेक वेळा खचलं असेल. पण लक्षात ठेवा, जी व्यक्ती खूप सहन करते तिच्यासाठीच नियती एक दिवस मोठं सुख साठवून ठेवते. आणि पुढील 7 दिवसही हेच काहीसं सांगत आहेत. या काळात तुमच्या आयुष्यात एका अशी घटना घडू शकते जी तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल. कदाचित एखादी चांगली बातमी मिळेल, कदाचित एखादी जुनी समस्या अचानक सुटेल, किंवा एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येईल जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. पण या 7 दिवसांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कधीकधी जेव्हा नशीब बदलण्याच्या उंबरठ्यावर असतं तेव्हा नियती आपली परीक्षा घेते. छोट्या छोट्या अडचणी निर्माण होतात, मनात शंका येतात आणि असं वाटतं की कदाचित काहीच बदलणार नाही. पण हाच तो क्षण असतो जिथे धीर धरावा लागतो. कन्या राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो, सातत्य आणि संयम. तुम्ही कितीही संकटात असलात तरी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहता, आणि कदाचित याच गुणामुळे नियती आता तुमच्या बाजूने वळत आहे. पुढील 7 दिवसांमध्ये तुमच्यासाठी काही सकारात्मक संधी निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अचानक एखादी संधी मिळू शकते. ज्याचं तुम्ही बराच काळ वाट पाहत होता ते काम आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही लोकांसाठी हा काळ आर्थिक सुधारणा घेऊन येऊ शकतो, तर काही लोकांसाठी हा काळ नात्यांमध्ये पुन्हा ऊब निर्माण करणारा ठरू शकतो. पण या सगळ्यामध्ये एक छोटा संकेत खूप महत्त्वाचा आहे. जर पुढील काही दिवसात तुम्हाला अचानक एखादी गोष्ट वारंवार दिसू लागली, एखादा शब्द, एखादा विचार, एखादी व्यक्ती किंवा एखादा योगायोग, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक वेळा विश्व आपल्याशी अशाच छोट्या संकेतांमधून बोलत असतं. कन्या राशीच्या काही लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास परत मिळवण्याचा आहे. कधीकधी आयुष्यात इतक्या अडचणी येतात की माणूस स्वतःवरच विश्वास ठेवणं विसरून जातो. पण लक्षात ठेवा, तुम्ही आतापर्यंत जे सहन केलं आहे ते प्रत्येकाला जमेल असं नाही. तुमच्यात एक अदृश्य शक्ती आहे जी तुम्हाला पुन्हा उभं राहायला मदत करते, आणि कदाचित पुढील 7 दिवसांमध्ये तुम्हाला त्या शक्तीची जाणीव पुन्हा होईल. या काळात तुमच्या मनात काही नवीन कल्पना येऊ शकतात, काही नवीन निर्णय घ्यावेसे वाटू शकतात, आणि हे निर्णय तुमच्या आयुष्याला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. म्हणून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, भीतीमुळे किंवा भूतकाळातील अनुभवांमुळे स्वतःला थांबवू नका. कधीकधी आयुष्य आपल्याला दुसरी संधी देतं, पण ती ओळखण्यासाठी धैर्य लागतं. कन्या राशीच्या काही लोकांना या काळात एखादी भावनिक जाणीव होऊ शकते. कदाचित तुम्हाला एखाद्या व्यक्तीची खरी किंमत आता समजेल, किंवा कदाचित एखादं नातं पुन्हा जुळण्याची शक्यता निर्माण होईल. जी लोक बराच काळ एकटेपणाचा सामना करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ आशेचा किरण घेऊन येऊ शकतो, कारण कधीकधी नियती योग्य वेळी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात पाठवते. पण या सगळ्याच्या दरम्यान एक गोष्ट अजिबात विसरू नका, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं काहीतरी शिकवण्यासाठीच घडत आहे. दुःख असो किंवा आनंद, प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक मजबूत बनवतो. पुढील 7 दिवस तुम्हाला हेच शिकवू शकतात की अंधार कितीही मोठा असला तरी त्यानंतर प्रकाश नक्की येतो, आणि कदाचित हा प्रकाश आता तुमच्या आयुष्यात येण्याच्या अगदी जवळ आहे. म्हणूनच आज या व्हिडिओच्या शेवटी एक छोटी विनंती आहे. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुमच्या आयुष्यात आता काहीतरी चांगलं घडावं, जर तुम्ही खूप संघर्ष केला असेल आणि आता थोडं सुख मिळावं असं वाटत असेल, तर खाली कमेंटमध्ये एकदा मनापासून जय स्वामी समर्थ असं नक्की लिहा, कारण श्रद्धेनं घेतलेलं नाव अनेक वेळा नियतीलाही बदलण्याची ताकद ठेवतं.
आणि जर तुम्ही इथपर्यंत हा संदेश ऐकला असेल तर कदाचित हा योगायोग नाही, कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच होता. कदाचित पुढील 7 दिवस खरंच तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करतील. फक्त विश्वास ठेवा, धीर ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक संकेताकडे लक्ष द्या. कारण कधीकधी नशीब बदलण्याआधी नियती हलक्या आवाजात आपल्याला आधीच सांगत असते. फक्त तो आवाज ऐकण्याची गरज असते. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.